नमस्कार. भक्तिस्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट. एके दिवशी पार्वती आई स्नानाला जाणार होती. तिने आपल्या अंगावरचे उटणे काढून त्याच्यापासून एक सुंदर असा मुलगा बनवला. त्या मुलाला तिने जिवंत केले आणि प्रेमाने म्हणाली, "बाळा, तू माझ्या दरवाजावर पहारा दे. मी अंघोळ करून येते. पण कुणालाही आत येऊ देऊ नकोस." तो मुलगा आनंदाने मान डोलावून दाराशी उभा राहिला. इतक्यात भगवान शिव आले. ते आत जायला निघाले तर तो मुलगा म्हणाला, "थांबा, आईने सांगितलं आहे कुणालाही आत जाऊ द्यायचं नाही." शिवांना राग आला. त्यांनी वार केला आणि त्या मुलाचं शिर उडालं. हे पाहून पार्वती आई खूप दुःखी झाली. तिने रडत रडत शिवांना म्हटलं, "हा माझा मुलगा आहे. त्याला परत जिवंत करा, नाहीतर मी सगळं जग नष्ट करीन." तेव्हा भगवान शिवांनी आपल्या गणांना सांगितलं, "उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचं शिर आणा." गणांना पहिला हत्ती दिसला. त्यांनी त्याचं शिर आणलं. भगवान शिवांनी ते शिर त्या मुलाला लावलं आणि पुन्हा त्याला प्राण दिले. तो सुंदर मुलगा आता हत्तीचे शिर असलेला गोंडस असा तयार झाला. तोच पुढे गणपती बाप्पा म्हणून सर्वांच्या हृदयात विराजमान झाला. म्हणूनच आज गणपती बाप्पा सर्व देवांमध्ये अगोदर पूजले जातात. कशी वाटली ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.